तुम्हालाही स्वामींची पूजा करायची आहे का? पण स्वामींची पूजा कशा प्रकारे केली जाते हे तुम्हाला माहीत नाही आहे का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. स्वामींची कोणत्याही वेगळ्या प्रकारे पूजा केली जात नाही. जशी तुम्ही इतर देवांची आपल्या घरामध्ये पूजा करता तशीच स्वामींचीही पूजा केली जाते. यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठावं लागेल, म्हणजे सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावं लागेल आणि सर्वप्रथम आंघोळ करून घ्यावी लागेल. त्यानंतर ज्या जागी तुम्ही स्वामींची पूजा करणार आहात ती जागा स्वच्छ फडक्याने पुसून घ्यायची आहे आणि स्वच्छ करून घ्यायची आहे. त्यानंतर एक चौरंग घ्यायचा आहे, त्यावर स्वामींची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवून द्यायची आहे आणि नंतर पूजेला सुरुवात करायची आहे. सर्वप्रथम सुरुवातीला धूप, दिवा आणि अगरबत्ती लावून घ्यायची आहे. स्वामींना पिवळा रंग फारच आवडतो, त्यामुळे तुम्ही त्यांना चाफ्याची फुलं किंवा कोणत्याही पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करू शकता. त्यानंतर स्वामींना नमस्कार करायचा आहे आणि स्वामींची आरती करून घ्यायची आहे. नंतर त्यांना नैवेद्य म्हणून गोडाचे पदार्थ तुम्ही दाखवू शकता. स्वामींना पुरणपोळी फार आवडते, त्यामुळे जर तुम्हाला जमत असेल किंवा शक्य असेल तर तुम्ही स्वामींना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवू शकता. पंचामृत आणि अभिषेक अर्पण करू शकता. त्यानंतर तुम्हाला स्वामींच्या उजव्या बाजूला एक वाटीमध्ये पाणी भरून ठेवायचं आहे आणि मंत्रजप म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा शक्य तितक्या माळांचा जप करायचा आहे. आणि जेव्हा तुमचा हा जप पूर्ण होईल तेव्हा ते पाणी तुम्हाला प्यायचं आहे. याने तुमचं आरोग्य सुधारेल. दररोज 1 किंवा 11 माळांचा जप करणं शुभ मानलं जातं. पूजा झाल्यावर देवघराचे सुंदर आणि सुगंधित रूप मनात साठवून घ्यावे आणि कृतज्ञता व्यक्त करावी. तुम्हाला ही जर व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.